निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला मोठा खिंडार पडणार, 12 आमदार ठाकरेंकडे परतणार, असीम सरोदे यांचा खळबळजनक मोठा दावा। नमस्कार। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात वादळी सभा घेत असून भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार करीत आहेत। शिवसेनेतून बंड करणाऱ्यांना धडा शिकवा असं आवाहन ठाकरे गटाकडून मतदारांना केलं जात आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत खल सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाला केवळ एक आकडी जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार तसेच खासदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। अशातच आता शिवसेना शिंदे गटातील तब्बल 12 आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतणार असा खळबळजनक दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे। चंद्रपूर येथील निर्भय बनव सभेत त्यांनी हा दावा केलाय। श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार। कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही। इतकंच नाही तर असीम सरोदे यांनी 12 आमदारांच्या नावाची यादी देखील वाचून दाखवली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे असीम सरोदे यांच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका। धन्यवाद।